जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांना मुजरा करून मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज राजमाता जिजाऊंना त्यांच्या पुण्यदिनानिमित्त मानाचा मुजरा करण्यासाठी इथं उपस्थित आहे. अखंड आयुष्य आपलं ज्या मातेनं स्वराज्यासाठी अर्पण केलं, आपल्या 9 वर्षाच्या मुलाला घेऊन स्वराज्य स्थापनेसाठी त्यानं तयार केलं आणि पुण्यामध्ये येऊन वास्तव्य केलं. जीवनामध्ये अनेक संकटाला तोंड देऊन ज्यांनी अखंड परिश्रम करून हे स्वराज्य उभं केलं, त्या मातेनं आपल्या मुलाचा राज्याभिषेक सोहळा पाहिला, स्वराज्य निर्माण झालेलं पाहिलं. त्यासाठी आपल्या मुलाला आयुष्यभर प्रेरणा दिली. प्रसंगी मोठमोठ्या संकटामध्ये त्यांनी उड्या घेतल्या आणि शिवरायांना मावळ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढण्याची प्रेरणा दिली आणि त्यातून स्वराज्य निर्माण झालं. हे स्वराज्य सर्व जाती धर्म भेदाच्या पलीकडं होतं. एक नवीन प्रयोग होता. हिंदू मुस्लिम आणि सर्व धर्माचे लोक या स्वराज्यासाठी एकत्र आले होते. यावनी सत्ता उखडून टाकण्याचं काम शिवरायांनी केलं, पण त्यांनी कोणाचा द्वेष केला नाही. जिजाऊने तशी शिकवण दिली नाही. एकात्मतेच्या भावनेनं हे स्वराज्य उभं राहिलं आणि म्हणून शिवरायाच्या मृत्यूनंतरसुद्धा अखंड 27 वर्ष आपल्या स्वराज्यासाठी सर्वसामान्य जनता लोक मावळे लढत राहिले आणि हे स्वराज्य भारतभर पसरलं. मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलं ते छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये. त्यासाठी बलिदान दिलं ते छत्रपती संभाजी महाराजांनी. अविरत कष्ट केले ते राजाराम आणि ताराराणीनं आणि त्याचबरोबर सर्व मराठा सेनापतीनं कुठलाही मोह न बाळगता हे स्वराज्य उभं केलं आणि रक्षण करण्याचं काम केलं. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, त्यापूर्वी प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, अंबेराव मोहिते, एकाहून एक असे मोहरे इरेस पेटले गेले ज्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं, प्रसंगी बलिदान केलं. तेव्हा या जिजाऊ माँसाहेबांना त्यांच्या पुण्यदिनाच्या निमित्ताने अभिवादन तर करतोच, पण ज्या मावळ्यांनी या स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्यांनाही मानाचा मुजरा.